नमस्कार मित्रांनो, आज आपण फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र या विषयाचा अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आजचा आपल्या प्रकरणाचं नाव आहे गती आणि गतीचे प्रकार, मोशन अँड इट्स टाईप. तर गती आणि गतीचे कोणकोणते प्रकार आहेत ते आपण आज बघणार आहोत. गती म्हणजे काय? जेव्हा एखादी वस्तू सभोवतालच्या व्यक्ती स्थळापेक्षा जागा बदलत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असे आपण म्हणतो, बरोबर. परंतु जर ती वस्तू सभोवतालचे स्थळ किंवा त्या व्यक्तीपेक्षा जागा बदलत नसेल तर ती वस्तू स्थिर आहे असं आपण म्हणतो. तर गती आपल्या सर्वांना माहिती आहे. तर गतीचे प्रकार कोणकोणते आहेत ते आपण आता बघणार आहोत. इथं आपण बघू शकतात, पहिला गतीचा प्रकार आहे स्थानांतरणीय गती. स्थानांतरणीय गती म्हणजे काय? जेव्हा एखादी व्यक्ती किंवा वस्तू सरळ रेषेत गतिमान असते, बरोबर. म्हणजे पॉईंट ए पासून ते पॉईंट बी पर्यंत एखाद्या सरळ रेषेमध्ये एखादी वस्तू गतिमान असेल तर तिला आपण स्थानांतरणीय गती असं म्हणतो, बरोबर. एकदम साधं सोपं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर धावणारी बस असेल, रेल्वे असेल, एखादी धावणारी व्यक्ती असेल, ॲथलीट असेल, ते सुद्धा पॉईंट ए टू पॉईंट बी सरळ रेषेमध्ये धावत असतात. ते कोणत्याही वाकड्या वर्णाने किंवा गोलाकार गतीने धावत नसतात. एक सरळ रेषेने, तिला म्हणतात स्थानांतरणीय गती. अत्यंत सोपा असा गतीचा दुसरा प्रकार वर्तुळाकार गती. म्हणजेच काय? जसं नावात आहे वर्तुळाकार गती. एका वर्तुळाकार मार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या वस्तूला वर्तुळाकार गती प्राप्त होत असते. जसं फिरणारा पंखा, भोवरा, पृथ्वी इतर ग्रहांची गती सर्व वर्तुळाकार गतीमध्ये हे इन्क्लूड होत असतात. तिसरा गतीचा प्रकार आहे दोलन किंवा तिला आंदोलित गती असं सुद्धा म्हणतात, ऑसिलेशन मोशन. जसं आपल्याला माहिती आहे की जुन्या काही घड्याळांमध्ये पेंडुलम असायचे. ते पेंडुलम ज्या प्रकारे एका विशिष्ट बिंदूला हे जॉईंट केलेले असतात आणि ते एकाच ठराविक मार्गाने ठराविक अंतराने मार्गक्रमण करत असतात, बरोबर. जेव्हा एखादी वस्तू विशिष्ट बिंदूच्या दरम्यान गतिमान असते तेव्हा तिला आंदोलित गती असं म्हणतात. पॉईंट ए टू पॉईंट बी हा तिचा ठरलेला मार्ग आहे. इथे ती एका ठराविक वेळेच्या अंतराने आंदोलित करत असते. तसंच चौथी आहे यादृच्छिक गती. म्हणजेच काय? तर या तिन्ही गतींना सोडून जी अत्यंत अनियमित अशी गती असते तिला यादृच्छिक गती म्हणतात. तर इथं उदाहरण द्यायचं म्हणजे काय? तर पक्ष्यांचं उडणं. पक्षी सुद्धा हे कधी सरळ कधी वर्तुळाकार कोणत्याही अनिश्चित मार्गानुसार ते गतिशील असतात, म्हणून त्यांना यादृच्छिक गती रॅन्डम मोशन असं आपण म्हणतो. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर हवेतील धुलकण. एखाद्या युनिट व्हॉल्यूममध्ये हवेचे जे धुलकण असतात ते सुद्धा एका रॅन्डम मोशनमध्ये मूव्ह करत असतात. असे हे गतीचे 4 अत्यंत साधे आणि सोपे प्रकार आपण पाहिलेले आहेत. आता यापुढे आपण गतीशी रिलेटेड अन्य काही टर्म्स पाहणार आहोत. आता आपण बघणार आहोत अंतर म्हणजे काय. आपल्या सर्वांना माहिती आहे अंतर काय असतं. तर दोन गोष्टींमध्ये एखाद्या गोष्टीने जी मार्गक्रमण केलेले जेवढं पण काय असेल ते आपण अंतर म्हणतो. म्हणजेच काय? तर एखाद्या व्यक्तीने किंवा वस्तूने, गतिमान व्यक्ती किंवा वस्तू, ठीक आहे. तर गतिमान व्यक्ती किंवा वस्तूने एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत विशिष्ट मार्गाने केलेले मार्गक्रमण म्हणजे अंतर होय. एखादी वस्तू किंवा व्यक्ती ही ए या बिंदूवर असेल आणि गतिमान होऊन तिने बी बिंदू गाठलेला असेल तर ए व बी बिंदू दरम्यान असलेले मार्गक्रमण जे केलेले आहे त्याला आपण अंतर असे म्हणतो. अत्यंत सोपी अशी कन्सेप्ट अंतराची आहे. परंतु अंतरावरच आपली पुढची टर्म अवलंबून आहे, ती आहे चाल, ठीक आहे. चाल म्हणजेच इंग्लिशमध्ये तिला स्पीड असं म्हणतात. आपण एखादी वस्तू किती गतिमान आहे हे सांगण्यासाठी चाल किंवा स्पीड या टर्मचा आपण वापर करत असतो. म्हणजेच काय? एखाद्या व्यक्तीने किंवा वस्तूने एकक कालावधीमध्ये कापलेल्या अंतराला आपण चाल असं म्हणतो. म्हणजेच काय? जर कधी आपल्याला मॅथमॅटिकली मांडायचं झालं तर चाल ही एकूण अंतर एका एकक वेळेमध्ये, ती वेळ असू शकते, एकूण जितकी वेळ असेल ती एकक वेळेमध्ये किती कापलंय अंतर, एकूण अंतर दिलेल्या वेळेमध्ये किती अंतर कापलंय ते आपण चाल किंवा स्पीड असं म्हणतो, बरोबर. अत्यंत सोपं तुम्ही इथं अजून करू शकतात की एखादी गाडी आहे किंवा कार आहे. एखादी कार ही पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत हे इतके अंतर चाललेले आहे. हे आपले अंतर झाले पॉईंट ए टू पॉईंट बी. आता त्या गाडीची चाल किती होती? तर असं अज्युम करूया की ती गाडी 5 किलोमीटर चाललेली आहे. अंतर हे आपलं 5 किलोमीटर आहे. तर 5 किलोमीटर अंतर चालण्यासाठी त्या गाडीला जर 1 तास लागला असेल, असं तर लागत नाही, परंतु हे जस्ट अझम्पशन आपल्याला करायचं आहे.
या गाडीला 1 तास लागला असेल तर त्या गाडीचा स्पीड किती असेल, तर त्या गाडीचा स्पीड अंतर भागिले वेळ, या फॉर्म्युलानुसार अंतर भागिले वेळ ही असेल 5. परंतु याचं एकक काय द्यावं, 5 काय, 5 मीटर, 5 सेंटीमीटर काय ठरावं, तर हे ठरवण्यासाठी आपल्याला एककाची गरज असते. तर चाल या टर्मचं एकक काय, तर एसआय युनिटनुसार मीटर पर सेकंड, स्मॉल एम पर सेकंद, मीटर पर सेकंड हे चालीचं एकक आहे. सीजीएस म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे सेंटीमीटर ग्राम सेकंड. सीजीएस नुसार सेमी म्हणजे सेंटीमीटर पर सेकंद, सेंटीमीटर पर सेकंद, सीएम पर सेकंड हे चालीचं एकक आहे. जर अंतर जास्त असेल तर आपल्याला माहिती आहे आपण किलोमीटर प्रति तास या हिशोबाने एकक मांडत असतो. म्हणजेच आपण जे उदाहरण बघितलं या उदाहरणामध्ये गाडीचा स्पीड किती होता, तर 5 किलोमीटर प्रति तास पर आवर, 5 किलोमीटर पर आवर. आता आपण पुढची राशी बघणार आहोत विस्थापन. म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय असते, तर एखादी वस्तू गतिमान असताना त्यांच्यातील आरंभ आणि अंतिम बिंदूमधील कमीत कमी अंतर, सर्वात कमी अंतर म्हणजेच काय, तर विस्थापन. तर याला समजण्यासाठी आपण ही आकृती बघू शकतात की असं समजूया की सुरेश ही व्यक्ती ए या बिंदूपासून सी या बिंदूपर्यंत गतिमान होती. सी बिंदू सपोज त्याचं घर असेल, ठीक आहे, तर सी बिंदूपासून त्याने बी बिंदू गाठलेला आहे. म्हणजेच काय, तर ए या बिंदूपासून सी बिंदूपर्यंतचं अंतर आपण हे 10 किलोमीटर पकडूया आणि सी बिंदूपासून तर बी बिंदूपर्यंतचं अंतर आपण 5 किलोमीटर पकडूया. म्हणजे काय, तर सुरेशने किती अंतर आपलं जी सुरेशने आहे ते किती अंतर मार्गक्रमण केलेलं आहे, टोटल 15 किलोमीटर. परंतु हे झालं अंतर, विस्थापन नाही. हे झालं अंतर, 15 किलोमीटर एवढं अंतर सुरेशने हे कापलेलं आहे. परंतु आपल्याला जर कधी सुरेशला विस्थापन काढायचं असेल, सुरेशने किती विस्थापन केलं, सुरेशचं डिस्प्लेसमेंट किती झालं, तर कमीत कमी अंतर म्हणजेच काय, तर प्रारंभ बिंदूपासून अंतिम बिंदूपर्यंत जर आपण एक सरळ रेषा काढली तर ती सरळ रेषा हे आपल्याला त्या वस्तूचे किंवा त्या व्यक्तीचे विस्थापन दर्शवते. ठीक आहे, तर सर्वात कमी अंतर म्हणजेच काय, विस्थापन. प्रारंभ बिंदूपासून अंतिम बिंदूपर्यंत सर्वात कमी अंतर, सर्वात कमी म्हणजे तुम्ही वाकडी तिकडी रेष नाही काढू शकत. सर्वात कमी म्हणजे सरळ रेषेत सर्वात कमी जे अंतर कापलेलं असतं तिला विस्थापन असं म्हणतात. आता विस्थापन आणि अंतरामध्ये हा बेसिक फरक आहे. आता विस्थापनावर आपल्याला वेग म्हणजेच वेलॉसिटी काढायची असते. ज्याप्रमाणे आपण अंतर या टर्मचा वापर करून चाल म्हणजे स्पीड ही राशी बघितली होती, तसंच आपण विस्थापनावर वेग या राशीचा अभ्यास करणार आहोत. आता विस्थापनाचं एकक काय, तर एसआय युनिटमध्ये विस्थापनाचा एकक आहे मीटर आणि सीजीएस नुसार सेंटीमीटर. ठीक आहे, एसआय नुसार मीटर आणि सीजीएस नुसार सेंटीमीटर हे विस्थापनाचं एकक आहे. आता विस्थापनावर आधारित पुढची राशी आपण बघणार आहोत वेलॉसिटी म्हणजेच काय, वेग. एखाद्या वस्तूने किंवा व्यक्तीने एखाद्या विशिष्ट कालावधीत कापलेल्या अंतरास, ठीक आहे, वेग असं म्हणतात. किंवा त्याचं विस्थापन, किती विस्थापन झालं त्याला वेग म्हणतात. जर वेगाला आपल्याला सूत्रामध्ये मांडायचं झालं तर वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ. विस्थापन भागिले वेळ म्हणजेच काय, तर किती विस्थापन प्रति एकक वेळेमध्ये झालेलं आहे. जर सुरेशचं आपण समजूया की ए टू बी हे अंतर अंदाजे हे 9 किलोमीटर असेल. ही अंदाजे व्हॅल्यू आहे 9 किलोमीटर असेल. तर सुरेशचं विस्थापन किती झालं, तर 9 किलोमीटर सुरेशचं विस्थापन झालेलं आहे. आपण याला मीटर सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करू शकतो. आणि एवढं विस्थापन होण्यासाठी सुरेशला अंदाजे 2 तास लागले किंवा 3 तास. कॅल्क्युलेशन बेससाठी आपण 3 तास घेऊया. 3 तास लागले. तो सुरेशचा वेग किती होता, तर सुरेशचा वेग होता हा 3. तर 3 काय असेल, आता पुन्हा वेगाचा आपल्याला येथे एकक लागणार आहे. तर इथे एक लक्षात ठेवण्यासाठी गोष्ट आहे की वेग आणि चाल म्हणजे स्पीड या दोघांची एकके समान आहेत. म्हणजेच काय, तर मीटर पर सेकंड एसआय युनिट नुसार, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर सेंटीमीटर प्रति सेकंड
CGS नुसार. जर मोठे युनिट असेल तर किलोमीटर पर अवर CGSच युनिट आहे. वेग आणि स्पीड म्हणजेच काय चाल, ह्या दोघांचे एकके समान आहेत. या दोघांचे एकके समान आहेत. तर वेग आणि स्पीड म्हणजे चाल या दोघांमध्ये फरक काय, तर या दोघांमध्ये सर्वात बेसिक आणि महत्वाचा फरक आहे की चाल ही राशी अंतराशी रिलेटेड आहे, अंतर, आणि वेग ही राशी तुमची विस्थापनाशी रिलेटेड आहे. चाल ही राशी अंतराशी रिलेटेड आहे आणि वेग ही राशी विस्थापनाशी रिलेटेड आहे. आणि चाल आणि वेग या दोघांचे युनिट्स जे आहेत ते समान आहेत. आणि अजून लक्षात ठेवण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, जर एखाद्या वस्तूच्या किंवा एखाद्या व्यक्तीचा गतिमान किंवा गतीची जी दिशा आहे ती जर सरळ रेषेत असेल, एक सरळ रेषेत जर वस्तू गतिमान असेल तर तिचा वेग आणि चाल ही समान असते. जर वस्तू किंवा व्यक्ती ही एका सरळ रेषेत गतिमान असेल सरळ रेषेत गतिमान असेल तर वेग व चाल समान असते. वेग व चाल काय असते, समान असते. अत्यंत महत्वाचा असा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता पुढची राशी आपण जी बघणार आहोत तिला आपण म्हणूया त्वरण. ठीक आहे, त्वरण म्हणजे काय, ऍक्सेलरेशन. आतापर्यंत आपल्याला ऍक्सेलरेशन हे ऍप्लिकेशन मध्ये माहिती आहे. आपण आपल्या बाईकला किंवा कारला ऍक्सेलरेट करत असतो, तर एक अंदाज आपल्याला ऍक्सेलरेशन माहिती आहे की वेगामध्ये आपण बदल करत असतो. ऍक्सेलरेट एखादी गोष्ट आपण जेव्हा करतो तिचा अर्थ काय असतो, वेगामध्ये बदल होतो. एक तर तो वेग धन असू शकतो किंवा ऋण असू शकतो. म्हणजे तुम्ही तो वेग वाढवत असाल किंवा कमी करत असाल, म्हणजे गती ही वाढत असेल किंवा कमी होत असेल त्या हिशोबाने ते एक्सेलरेशन असतं. जर वाढत असेल तर धन एक्सेलरेशन म्हणजे धनत्वरण, आणि कमी होत असेल तर ऋणत्वरण म्हणजेच काय, निगेटिव्ह एक्सेलरेशन. त्याचे प्रकार आपण पुढे पाहणारच आहोत. आता आपण पाहूया की एक्सेलरेशन म्हणजे काय. तर एखादी वस्तू स्थिर अवस्थेपासून गतिमान होत असताना तिच्या वेगात वाढ होत जात असेल, ठीक आहे, तर वेगात निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह तिच्या वेगात बदल होत असेल तर ते बदल एक्सेलरेशन म्हणजेच काय, त्वरण असतात. आता त्या कालावधीनुसार त्यांच्यामध्ये बदल होत असतात. तर त्वरण जर कधी आपण फॉर्म्युलामध्ये मांडायचं झालं तर त्वरण म्हणजेच वेगात बदल चेंज इन वेलॉसिटी, इंग्लिशमध्ये चेंज इन वेलॉसिटी पर टाइम, चेंज इन वेलॉसिटी पर टाइम, वेगात बदल प्रति काळ. परंतु जर एखाद्या वस्तूचा सुरुवातीचा वेग आपण u पकडला आणि t या कालावधीनंतर तिचा वेग v होत असेल, सुरुवातीचा वेग u आणि अंतिम वेग v होत असेल t या कालावधीनंतर, तर त्वरण हे आपण a पकडूया. a म्हणजेच काय, त्वरण. A स्टँड्स फॉर एक्सेलरेशन. तर याचा फॉर्म्युला कसा होतो, तर अंतिम वेगामधून सुरुवातीचा वेग, अंतिम वेगामधून आपण सुरुवातीचा वेग वजा करूया प्रतिकाळ. अंतिम वेगापासून सुरुवातीचा वेग वजा करून सुरुवातीचा काळ म्हणजेच काय, v मायनस u डिवायडेड बाय t. हे एक्सेलरेशन काढण्याचा फॉर्म्युला आहे. अशा प्रकारे आपण एक्सेलरेशन काढू शकतो, म्हणजेच त्वरण. आता आपण त्वरण पाहिले, त्याच त्वरणाचा एक महत्वाचा भाग म्हणजे त्वरणाचे प्रकार, टाइप्स ऑफ एक्सेलरेशन. त्वरणाचे कोणकोणते प्रकार आहेत, तर पहिला आहे एकसमान त्वरण. म्हणजेच काय, युनिफॉर्म एक्सेलरेशन नावातच आहे. जर एखाद्या वस्तूच्या वेगामध्ये समान कालावधीनंतर समान बदल होत असेल,
समान कालावधीत समान बदल. समान कालावधीत समान बदल होत असेल तर त्याला एकसमान त्वरण किंवा युनिफॉर्म ऍक्सेलरेशन असं म्हणतात. ठीक आहे. तसंच दुसरा प्रकार आहे नैक समान त्वरण. नैक समान त्वरण नॉन युनिफॉर्म म्हणजेच काय तर कोणत्याही एका समान कालावधीत वेगाचा वस्तूच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या वेगामध्ये वेलोसिटीमध्ये कोणत्याही प्रकारचं समान बदल होत नसेल म्हणजे असमान बदल होत असेल तर त्याला नैक समान त्वरण असं म्हणतात. म्हणजे वस्तूच्या वेगात असमान बदल होत असेल तर त्याला नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन असं म्हणतात. तिसरा प्रकार आहे धनत्वरण म्हणजेच काय पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. अक्षरासाठी माफ करा. पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन जेव्हा एखाद्या गतिमान वस्तूचा वेग हा वाढत असेल म्हणजेच काय एखादी गतिमान वस्तू ए ते बी बिंदूवर जाण्याआधी ए ते पी, पी ते क्यू आणि क्यू ते आर ह्या ठराविक कालावधीनंतर वेग वाढवत असेल तर त्याला म्हणतात धनत्वरण म्हणजेच काय पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. त्याचप्रमाणे याच्याच विरुद्ध ऋणत्वरण. ऋणत्वरण मध्ये काय तर एखादी वस्तू ए ते बी या पॉइंट पर्यंत जेव्हा जात असेल तर ए टू पी, पी ते क्यू आणि क्यू ते आर येथे त्याचे त्वरण किंवा गती हे त्याचे काय होत असेल गती कमी होत असेल म्हणजेच काय वेलॉसिटी ही कमी होत असेल तर तिला आपण काय म्हणतो ऋण त्वरण. तर काय म्हणणार आपण त्याला ऋण त्वरण. हे त्वरणाचे 4 प्रकार आहे. एकसमान, नैक समान, धन आणि ऋण हे त्वरणाचे 4 प्रकार आहेत. आता त्वरणावर आधारित आपल्याला काही गणित किंवा न्यूमरिकल्स सुद्धा येत असतात. तर ते न्यूमरिकल्स आपण एका वेगळ्या लेक्चरमध्ये किंवा वेगळ्या व्हिडिओमध्ये कव्हर अप करूया. ठीक आहे. धन्यवाद.